चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, प्रत्येक महिन्याला अमावस्या पौर्णिमा असते आणि आता उद्या म्हणजे 12 ऑगस्ट 2026ला जी अमावस्या आहे ती अमावस्या आहे, ती दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते। आता काही लोक ह्याला गटारी अमावस्या म्हणून ओळखतात, पण गटारी अमावस्या न म्हणता ह्याला गतहरी अमावस्या असं आहे। त्याचा लोकांनी अपशब्द करून गटारी अमावस्या केलेला आहे। पण गतहरी अमावस्या म्हणजे काय, तर आपल्या आयुष्यातली दुःख, संकट, कचरा, जे काय वाईट दोष आहेत ते सगळं दूर करणारी ही गतहरी अमावस्या आणि आपल्या पुढील आयुष्याला गती देणारी अशी ही अमावस्या आहे। ह्या अमावस्याला दीपपूजन करायचं असतं। मग हे दीपपूजन आपल्याला का करायचं आहे, तर बघा, आपल्या आयुष्यातली संकट, दुःख, दारिद्र्य, अंधकार, सगळं जे काय वाईट आहे सगळं निघून जाऊन आपल्या आयुष्यामध्ये तेज, प्रकाश अशा पद्धतीनं येण्यासाठी आपल्याला हे पूजन करायचं असतं। मग हे दीपपूजन आपल्याला कधी करायचं आहे, तर बघा, 11 ऑगस्ट मंगळवारी उत्तर रात्री 1:53 अमावस्या सुरू होते आणि बुधवारी संपूर्ण दिवसभर अमावस्या 11:05 संपणार आहे। संपूर्ण दिवस जी अमावस्या आहे ती बुधवारी। मग बुधवारी संध्याकाळी आपल्याला दीपपूजन करायचे। सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ घर झाडून पुसून घ्यायचं, घरातले जाळे जळमटे काढायचे। फरशी जी आहे, बुधवार असल्यामुळं फरशीच्या पाण्यामध्ये मीठ, हळद, लिंबू, भीमसेन कांपूर, गोमूत्र, गंगाजल, गुलाबजल ह्या सगळ्या चिमूटभर हळद टाकून फरशी पुसायची। ह्या सगळ्या वस्तू टाकल्यामुळं आपल्या घरातली वाईट शक्ती, नकारात्मकता, जे काय दोष आहेत ते सगळे निघून जात असतात। म्हणून फरशीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकायच्या, फरशी स्वच्छ पुसून घ्यायचं। मुख्य दरवाजाचा उंबरा आहे तो स्वच्छ धुवायचा। त्या एका वाटीमध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, गंगाजल घालायचं आणि थोडेसे हळदीचं लिंपण मुख्य दरवाजाला करायचं। प्रत्येक अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार, विशिष्ट तिथी, विशिष्ट सण जो हिंदू धर्मातील आहे त्या दिवसाला जर आपण मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला हळदीचं लिंपण केलं तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होते। घरातली अलक्ष्मी, नकारात्मकता, वाईट शक्ती निघून जाते आणि घरात सदैव सुख समृद्धी येते। मुख्य दरवाजा तो स्वच्छ पुसून घ्या, ओलं कापड करा, एखादा टॉवेल घ्या किंवा एखादं कापड घ्या, ते धुवा, स्वच्छ ते ओलं करा, त्यानं मुख्य दरवाजा आतून बाहेरून पुसून घ्या। मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला हळद आणि कुंकू गोमूत्रामध्ये मिक्स करून शुभ लाभ आणि स्वस्तिक काढायचे। ह्या स्वस्तिकला दोन्ही बाजूला दंड काढायचे, टिपके द्यायचे। अशा पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर बघा, आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आणि आंघोळ करायची। तुम्ही मीठ टाका, त्यानंतर बघा थोडंसं तुम्ही तुरटी टाकू शकता। हे सगळं टाकून तुम्ही आंघोळ करायची आणि त्यानंतर स्वच्छ धुतलेले वस्त्र घालायचे। अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्या दिवशी पिवळे वस्त्र घाला, कारण माता लक्ष्मीला आपण अमावस्या ही समर्पित करत असतो। कारण अमावस्या ही वाईट नाही आहे, अमावस्या जी आहे ती चांगली आहे। कारण बघा, आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन अमावस्या दिवशी करत असतो आणि अमावस्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी आपल्याला काही सेवा उपाय सुद्धा करायचे असतात। मग लक्ष्मी येण्यासाठी ह्या अमावस्याला तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करणं आणि देवघरातली जी देवपूजा आहे नित्यनेमाची ती करत असताना सगळे देवघरातले काढून देवघर स्वच्छ झाडून पुसून घ्या। देवघरात सुद्धा जाळे जळमाटे कुठे असतील तर ते काढून घ्या। देव सगळे एका भांड्यामध्ये घ्या। देवांना तुम्ही स्वच्छ घासून पुसून त्या देवांना, प्रत्येक देवाला पंचामृतना अभिषेक घाला। सगळे देव, गणपती असेल, बाळकृष्ण असेल, स्वामी समर्थ महाराज असतील, त्यानंतर बघा तुमच्या घरामध्ये कुलदैवत, कुलदेवी असेल, जेवढे देव आहेत तेवढ्या देवांना सगळ्यांना तुम्ही पंचामृत किंवा कच्चं दूध किंवा जल हळद चिमूटभर टाकून जर अभिषेक केला तर चालेल। त्यानंतर सगळे देवघरामध्ये स्थापन करायचे। त्यानंतर तुम्ही देवाला तुमच्या घरामध्ये जे काय गोड अमावस्या आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला खीर बनवता आली, शेवाळची बनवा, रव्याची बनवा, तांदळाची बनवा, मखाण्याची बनवा, गव्हाची बनवा, कोणतीही खीर बनवून तुम्ही त्या दिवशी नैवेद्य दाखवायचा। यामुळे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीला
प्रसन्न करण्यासाठी हा उपाय चांगला आहे. त्यानंतर बघा संध्याकाळी काय करायचं, देवघरामध्ये एक चौरंग मांडायचा, त्या चौरंगावरती पिवळे किंवा लाल वस्त्र घालायचे. घरामधले प्रत्येक जेवढे दिवे आहेत बघा, समया छोट्या असू द्यात मोठ्या असू द्यात, मातीचे तुमचे जे दिवे आहेत दिवाळीला लावतात ते दिवे असू देत, छोटे जेवढे घरामधले दिवे आहेत तेवढे कॅन्डल सोडून म्हणजे मेणबत्ती सोडून जेवढे दिवे आहेत तेवढे दिवे स्वच्छ घासायचे, पुसायचे. प्रत्येक दिव्यामध्ये तिळाचं तेल किंवा तूप टाकायचं आणि ते दिवे वाती घालून त्या दिव्यामध्ये एक एक लवंग टाकून दिवे सगळे त्या पाट्यावरती मांडायचे. प्रत्येक दिव्याखाली फुलाचं, पाकळ्याचं किंवा अखंड तांदळाचं आसन द्यायचं. दिवे प्रज्वलित करायचे. एका तरी दिव्यामध्ये त्या कलाव्याच्या दोऱ्याची वात लावायची आणि दिवे प्रज्वलित करून प्रत्येक दिव्याला तुम्ही थोडंसं हळद, कुंकू, अखंड तांदूळ, एक फूल घालायचं, एक दुर्वा घालायची, आगाडा घालायचा. कारण दुर्वा जे आहे ते दुर्वानं तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येते. आणि त्यानंतर तुम्ही एक कणकेमध्ये थोडासा गूळ घालायचा, कणिक मळायची, त्या कणकेचा दिवा बनवायचा. त्या दिव्यामध्ये 2 वातीची एक वात कलाव्याच्या दोऱ्याची करायची, त्यामध्ये तूप घालायचं आणि त्यानंतर त्या कलाव्याच्या दिव्यानं कणकेच्या तुम्ही प्रत्येक दिव्याला आरती करायची. म्हणजे संपूर्ण दिवे जे लावलाय त्या दिव्यांना आरती करायची आणि शुभं करोती कल्याणम म्हणायचं. कारण आपल्या घरात ज्या काय अडचणी आहेत, दुःख आहे, ते सगळं दूर होतं. या दिवशी सूर्यदेव, अग्निदेवांना नमस्कार करा. तुमच्या किचन ओट्यावरची शेगडी आहे ती स्वच्छ पुसून त्या शेगडीला सुद्धा हळदी कुंकू लावून स्वस्तिक काढा, दिवा लावा. मी तर दररोज सकाळी उठलं की माझ्या किचन ओट्यावरची जी शेगडी आहे ती स्वच्छ पुसून घेते, त्यावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढते आणि नमस्कार करूनच शेगडी पेटवत असते. तसं तुम्ही करा. त्यामुळे तुमच्या घरातल्या अन्नमाता जी आहे ती अन्नपूर्णा देवी जी आहे ती तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरामध्ये अन्नाची कधीच कमी पडणार नाही. आणि या दिवशी सूर्याला सुद्धा तुम्हाला सकाळी लवकर उठून जल अर्पण करायचे आहे. दिवे जे आहेत हे प्रज्वलित केल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक वेळ महालक्ष्मी अष्टकम, एक वेळ ओम नमो, सगळ्यात पहिल्यांदा विष्णू सहस्त्रनाम म्हणा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय 108 वेळा. समजा ते येत नसेल तर ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हे, किंवा ओम नमो भगवते वासुदेव 108 वेळा म्हणा. विष्णू सहस्त्रनाम वाचा, व्यंकटेश स्तोत्र वाचा. त्यानंतर बघा महालक्ष्मी अष्टकम 1 वेळ म्हणा, श्री सूक्त 1 वेळ म्हणा. त्यानंतर ओम श्रीम नम हा बीज मंत्र म्हणा. त्यानंतर ओम नमः शिवाय मंत्र म्हणा. कारण ओम नमः शिवायनं आपल्या आयुष्यातल्या मुलांच्या ज्या अडचणी, दुःख, संकट आहे ते दूर होतात. हे जास्तीत जास्त ह्या दिवशी करायचं. दुसऱ्या दिवशी कणकेचा दिवा तुम्ही मातीमध्ये गाडून टाका किंवा किड्या मुंग्यांना खायला घाला. वाती सगळ्या ज्या आहेत त्या परत तुम्ही वापरला तर चालेल, किंवा वाती सगळ्या एका दिव्यामध्ये करून त्या सगळ्या प्रज्वलित करून टाका. लवंगा ज्या आहेत त्या वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा तुम्ही एखाद्या झाडामध्ये, एखाद्या कुंडीमध्ये पुरल्या तरी चालेल. अशा पद्धतीनं तुम्हाला दीपपूजन करायचं आहे. दीपपूजनाने तुमच्या आयुष्यातल्या जे दुःख, संकटी, अडचणी, घरातले जे काही वाईट दोष आहेत ते सगळे निघून जातील आणि अखंड वर्षभर तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होईल. उपाय नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. दीप प्रज्वलन केल्यामुळं तुमच्या आयुष्यात जे काय अंधकार आहे तो सगळा दूर होऊन तुमचं आयुष्य तेजोमय, प्रकाशमय होईल आणि दिव्यासारखं जगभर प्रज्वलित होईल. नक्की उपाय करा. श्री स्वामी समर्थ.